घेतलेला आहे आणि ही खरी समस्या आपल्या देशाची राजकारणासाठी देशाच्या अर्थव्यवस्थेचा घात केला जातोय. साहेब, मला स्पेशली कांदा पिकाविषयी विचारायचे, कारण कांद्याची बाजार ह्या वर्षी फार पडलेले आहे, लोकांचे कांद्याचं फार नुकसान झालेलं आहे. तर ह्या वर्षी कांद्याची बाजार पडण्यामागं मुख्य कारण कोणती घडलेली आहे? आपल्या देशाने नेहमीच कांद्याच्या पिकाबाबत धरसोडीचं धोरण ठेवलं. निर्यातीच्या बाबतीमध्ये कधीही कांदा 40-50 रुपयाच्या पुढे जर त्याचे दर गेले की सरकार अचानक निर्यात बंदी करतं आणि मग आपल्या देशातून जे आयात करणारे देश आहेत त्यांचा जो स्थानिक पुरवठा असतो तो विस्कळीत होतो आणि मग ते भारताऐवजी दुसरे देशांकडून कांदा आयात करायला सुरुवात करतात. एक काळ असा होता की जगातल्या कांद्याच्या बाजारपेठेमध्ये भारताचा वाटा 40% होता, परंतु या धरसोडीच्या धोरणामुळे भारताचा वाटा आता 8%पेक्षा कमी झाला आहे. बांगलादेश आपला एक प्रमुख आयातदार होता भारतीय कांद्याचा, परंतु 2020 साली आपण अचानक कांद्याची निर्यात बंदी केली आणि बांगलादेशच्या सीमेवरती उभे असलेले हजारो ट्रक कांदा सोडून गेला, परंतु आपण बांगलादेशात पाठवला नाही आणि याचा राग घेऊन बांगलादेशने आता भारतातल्या कांदा घेणं कमी केलं, त्याच्यावरती आयात शुल्क लावलं. एवढंच नाही तर त्यांनी भारतातून कांद्याचं बियाणं आयात करून स्वतः कांदा पिकवायला सुरुवात केली. आता त्यांना आपल्या कांद्याची फार गरज नाही. एवढंच नाही तर 2-3 वर्षामध्ये बांगलादेश आपल्या कांद्याला एक जगाच्या बाजारपेठेमधला प्रमुख स्पर्धक होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. तर या सरकारच्या या धरसोडीच्या धोरणामुळे कांदा पिकाचं वाटोळं झालेले, कांद्याच्या शेतकऱ्याला फार चांगले दर मिळण्याची आता शक्यता फार कमी झालेली आहे. आपल्या देशाला साधारण 1 ते 1.5 कोटी टन कांद्याची गरज असते दरवर्षी. आपण 2.5 ते 3 कोटी टन कांदा तयार करतो. आपल्या देशात सगळा आपण खाऊच शकत नाही, निर्यात केल्याशिवाय पर्याय नाही. परंतु या धरसोडीच्या धोरणामुळे आपली निर्यात खुंटलेली आहे. अमेरिका आणि जपानने तर जागतिक व्यापार संघटनेत आपल्या देशाविरुद्ध तक्रार केली की अचानक कांद्याची निर्यात बंद करतात आणि आमचा स्थानिक पुरवठा त्याच्यामुळे विस्कळीत होतो आणि आमच्या कांद्याचा पुरवठा कमी पडतो. तर ह्या भारताला काहीतरी समज द्या की यांनी अशा पद्धतीने कांद्याची निर्यात बंद करू नये. तर ही कांद्याच्या शेतकऱ्यांची एक शोकांतिका आहे की आपल्या देशातलं कांद्याच्या निर्यातीबाबतचं धोरण हे असं आहे. साहेब, दुसरा असा प्रश्न आहे, दुधाच्या बाबतीत तुम्हाला काय म्हणायचे? कारण महात्मा फुले कृषी विद्यापीठाने दुधाचा दर हा 42 रुपये जाहीर केला होता, तो 4 वर्षापूर्वी, आणि प्रत्यक्षात दुधाला 32 रुपयेच बाजार मिळतो. मग दुधाची बाजार कधी वाढू शकते? दुधाचा बाजार तुम्ही म्हणता तसं बरोबर आहे की हा धंदा अतिशय तोट्यात चाललेला आहे. त्या स्वतःच्या घरातली मका कंडोळा घालून शेतकरी